दिसायला बघा पूर्ण अशी चूल दिसते ना, लाकडं पण लावलेली आहेत. भरपूर जण इथेच कन्फ्यूज होतात. झणझणीत होय. काळं चिकन नक्की ट्राय करून बघ. आता मी हे संपवतो. भावे, परवा पण पन्हाळ्यावरती काळं चिकन खाल्लेलं तुला आठवते? आठवतंय की, पण परवा नाही हो, 2 आठवडे झाले ते खाऊन आपल्याला. तुला येते काय करायचं असते? काळं चिकन ना, होय. येणार की, येते की. बनवून देऊ का तुम्हाला? हा, पण त्याला मसाला तेन लय लागणार की, काळा मसाला नकोय? काळा मसाला ना, होय. एका चांगल्या कंपनीचा ना स्पेशल असा मी काळा मसाला मागवलाय. आज तो मसाला वापरून तुम्हाला मस्तपैकी झणझणीत ना काळं चिकन बनवून देते. चालतंय की, आज बुधवार पण आहे. होय, एकदम खतरनाक बेत करूया. चालेल. मस्तपैकी बुधवार स्पेशल ना झणझणीत तुम्हाला काळं चिकन बनवून देते खायला. पण सेम तसं होणार? सेम नाही, त्याच्यापेक्षा भारी होईल, पण नक्कीच तुम्हाला आवडेल. चालतंय की. मागच्या महिन्यात ना आम्ही पन्हाळ्यावरती गेलेलो. तिकडे ना काळं चिकन आम्ही ट्राय केलं होतं. म्हणजे मला हे पण म्हणाले होते की इकडे काळं चिकन अगदी मस्त मिळतं, आपण ते ट्राय करून पाहूया, म्हणून आम्ही ते खाल्लं होतं आणि मला खरंच ते खूप आवडलं होतं. आणि काळं चिकनची रेसिपी बघा आपल्या चॅनलवरती नाही आहे, आम्ही तुम्हाला अजूनपर्यंत ती बनवून नाही दाखवली, म्हणून म्हटलं आपण ही रेसिपी चॅनलवरती पण बनवून दाखवूया. आणि काळं चिकन म्हटलं की त्यासाठी बघा काळा मसाला तर हवाच ना. भरपूर दिवस झाले मी एक काळा मसाला शोधत होते आणि आता तुम्हाला मिळाला, ज्याची चव पण चांगली असेल आणि तो मसाला पण टिकाऊ असेल. हे बघा, माऊली मसाला म्हणून एक ब्रँड आहे, त्यांचा हा काळा मसाला आहे. हा खरंच खूप टेस्टला चांगला आहे. मी माझ्या फॅमिली मेंबर्सना पण विचारलेलं आहे, भरपूर जण ह्या ब्रँडचा काळा मसाला वापरतायत. त्यांच्याकडनं खरंच खूप चांगले रिव्ह्यूज मला मिळालेले आहेत. हा बघा, हा काळा मसाला. हा काळा मसाला वापरूनच आज मी तुम्हाला झणझणीत काळं चिकन बनवून दाखवते. नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. बुधवार स्पेशल ना मस्तपैकी असं काळं चिकन बनवूया. तेही माझ्या मिस्टरांच्या फरमाईशी खातर झणझणीत काळं चिकन बनवते. बनवायला ना हे चिकन अगदी सोपं आहे. आपल्याला पहिल्यांदा वाटण तयार करून घ्यायचंय आणि काळा मसाला तर काय आपला तयारच आहे, तो टाकून ना 100% चिकन चांगलं होणारच. सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी आपल्याला कांदा, सुकं खोबरं, हे लसूण ना जरा भाजून घ्यायचे. सुक्या खोबऱ्याचा नारळ ना अख्खाच आहे, तो जरा कापून घेते. तुकडे केलात ना की पटकन भाजतं. हा बघा, असा असा सुक्का आपल्याला नारळ घ्यायचा आहे. तुम्हाला तर समजलं असेल मी गॅस पेटवलेला आहे, म्हणजे हा गॅस आहे. दिसायला बाहेरून चूलच आहे, पण आतून ना इथे असा बर्नर बसवलेला आहे. माझ्या मिस्टरांची आयडिया आहे. दिसायला बघा पूर्ण अशी चूल दिसते ना, लाकडं पण लावलेली आहेत. भरपूर जण इथेच कन्फ्यूज होतात की चूल दिसते पण जाळ नाही, आग नाही, काहीच दिसत नाहीये. कमेंट पण करतात, पण त्याच तुम्हाला उत्तर आज देते. हे बघा, अशी चूल आहे, आतमध्ये गॅसचा बर्नर बसवलाय, असं हे कनेक्शन केलंय आणि मागे गॅस टाकी आहे, तुम्हाला दिसत असेल. कांदे आपल्याला असे भाजून घ्यायचे. गॅस कमी जास्त करून ना अशा आगीवरती आपण हे भाजून घ्यायचे. आता खोबरं भाजून घेऊया. एक असा लसणीचा गड्डा घेतलाय, तो पण आपल्याला जरासा भाजून घ्यायचा आहे. चव अगदी अप्रतिम येते हा चिकनला. हे बघा, असा लसूण पण भाजून घेतलाय. कांदा, खोबरं, लसूण हे भाजून घेतलेलं आहे.
हे थंड देखील झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, ह्याची जी वरची साल आहे ना, फक्त ही वरची साल करपलेली असते हा, ती फक्त आपल्याला अशी काढून घ्यायची आहे. नाही तर खूपच असा करपट स्वाद लागतो हा, मग चिकनला तेवढी चांगलीची चव येत नाही. म्हणून हे बघा, अशी वरची साल काढून घ्यायची. हे बघा, कांदा कसा आतपर्यंत शिजलाय ना, असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि खोबरं आहे ना, ते आपल्याला जरा असं झाडून घ्यायचं, म्हणजे असं आपटून घ्यायचं. म्हणजे वरचा जो जास्तच काळा झालेला भाग असतो ना, तो असा पडतो आपटून. आता ही लसूण पण आपण जरा सोलून घ्यायची. जेवढ्या साली येतील ना अशा वरच्यावर, तेवढ्याच काढून घ्यायच्या. आता आपण कांदा आणि खोबरं आहे ना, जरा असे तुकडे करून घ्यायचे. आता ह्या खोबऱ्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरला ना लगेच बारीक होईल. हे बघा, असं हे खोबरं भाजायला हवं. वरची फक्त बाजू काळी झाली, आतून बघा खोबरं तसंच आहे, मस्त भाजलंय, गरम झालंय. असं तुमचं खूपच जर करपलं असेल, काळं झालं असेल आतून पण, तर तुम्ही ना असा जो वरचा भाग आहे ना, तो पूर्ण असं काढून टाकायचा, कापून टाकायचा. आणि असं आपल्याला हे खोबरं घ्यायचं. आता आपण कांदा, सुकं खोबरं, लसूण, आल्याचा एक तुकडा घेतलाय आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे. थोडं थोडं पाणी टाकून ना एकदम बारीक आपण हे वाटण तयार करून घेऊया. काळं चिकन बनवण्यासाठी लागणारं स्पेशल असे काळं वाटण बनवून तयार आहे. चिकनला फोडणी देऊया. टोप ठेवलेला आहे तापत. टोपात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतायचंय. असे चिकनचे, मटणाचे प्रकार असतात ना, तेल आपल्याला थोडं जास्त टाकायचं, दिसतं पण मस्त आणि चवीत पण वाढ होते. तेल थोडं तापलं की आपल्याला ह्यामध्ये ना तयार केलेलं हे वाटण टाकायचंय. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकायचं आणि हे भांडं पण धुवून घ्यायचं असं. आणि आता आपल्याला हे वाटण आहे ना, तेल सुटेपर्यंत मस्त असं फ्राय करून घ्यायचंय. अशी जास्त जर चट्टे ओढत असतील ना, तर झाकण ठेवायचं आणि फ्राय करून घ्यायचं. आणि तेल पण बघा किती भारी सुटलंय. आता आपल्याला टाकायचा आहे माऊली मसाला, यांचा हा काळा मसाला. मस्त अगदी घमघमाट सुटलाय मसाल्याचा आणि रंग पण तुम्हाला दाखवते, मस्त आहे अगदी. काळा मसाला टाकलाय. आता आपण माऊली मसाला यांचा हा गरम मसाला टाकूया. मसाल्याचा सुगंध अगदी भारी आहे हा. म्हणजे हा मसाला तुम्ही ह्या चिकन मध्ये सुद्धा, मटणाच्या वेगवेगळ्या रेसिपीमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा व्हेज मध्ये भाज्यांमध्ये देखील वापरू शकता. अगदी सुगंध मस्त सुटला ह्या मसाल्याचा. त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. हे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे. आता आपण ह्यामध्ये ना थोडंसं पाणी ओतूया आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. वाटणाला बघा किती सुंदर रंग आलाय. आता आपल्याला ह्यामध्ये ना चिकन टाकायचंय आणि चिकन मी चांगलं स्वच्छ असे धुवून घेतलंय. चिकन आपल्याला व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचंय. चिकन कसं लगेच शिजतं. या उलट तुम्ही जर मटण वापरून हे केलात ना, तर मटण तुम्हाला अगोदर पाण्यात असं शिजवून घ्यायला लागेल आणि नंतर मग अशी फोडणी द्यायची वाटणात. मटण शिजायला कसा थोडा जास्त वेळ लागतो ना, चिकन कसं लगेच शिजतं.
वरतून टाकूया चवीनुसार मीठ. आणि परतवून घ्यायचं. आता आपल्याला ना ह्यामध्ये अगोदर पाणी नाही टाकायचंय. आता आपल्याला गॅस असा मीडियम करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून चिकनला सुरुवातीला पाणी सुटवून घ्यायचंय. चिकनची अशी चव आहे ना ह्या वाटणामध्ये आणि उतरायला पाहिजे. त्यामुळे अगोदर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि चिकनला मस्त असं पाणी सुटवून घेऊया. चिकनला बघा कसं मस्त असं पाणी सुटलंय. असं एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. आणि आता आपल्याला ह्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी ओतायचंय. तुम्हाला जर सुक्क हवं असेल हे चिकन पूर्ण तर तुम्ही पाणी नाही ओतलं तरी चालेल. असंच गॅस कमी करायचा, झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं. थोडा रस्सा हवा असेल ना तर आता आपल्याला ह्यामध्ये ना पाणी ओतायचंय. मला असं थोडं रस्सेदार हवंय म्हणून मी पाणी असं गरम करून घेतलंय. ते आता ओतूया ह्यामध्ये. हे बघा एवढं असं मी ह्यामध्ये पाणी ओतलंय. असं एकसारखं करायचं. आणि आता आपल्याला काय करायचंय, गॅस कमी करायचंय, ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि कमी गॅस करून नाही चिकन मस्त असं शिजवून घ्यायचंय. म्हणजे सॉफ्ट शिजवून घ्यायचंय. सगळ्या चिकनची चव आहे ना या रश्श्यामध्ये अशी उतरायला पाहिजे आणि चिकन पण छान असं मऊ शिजलं पाहिजे. म्हणून कमी गॅसवरच ना आपण हे शिजवून घ्यायचं. चव अगदी अप्रतिम येते चिकनला. झणझणीत टेस्टी रस्सा मग तयार होईल. झणझणीत गरमागरम काळं चिकन खाण्यासाठी तयार आहे. एकदम मस्त रश्शेदार झालंय बघा. असा रस्सा ठेवायचा हा चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर जरी खाल्लत ना तरी तुम्हाला आवडेल. कसं मस्त झालंय बघा. बघितलात ना चिकन किती भारी झालंय. रंग पण कसला मस्त आलाय. म्हणजे काळं चिकनच्या नावाप्रमाणे चिकन एकदम मस्त दिसतंय ना. तुम्हाला आवडलंच असणार. घमघमाट इतका भारी सुटला ना चिकनचा. टेस्ट तर अप्रतिम आहेच. खरंच खूप भारी मसाला आहे हा. माऊली मसाल्यांचा काळा मसाला. म्हणजे इन्स्टावरती यांचा माऊली मसाला हे पेज देखील आहे. तुम्हाला हा मसाला खरेदी करायचा असेल ना तर नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तिथून तुम्ही हा मसाला खरेदी करा किंवा त्यांची वेबसाईट देखील दिलेली आहे. तिथून तुम्ही हा मसाला मागवू शकता. मागवायला देखील एकदम सोपं आहे. माऊली मसाला यांच्या काळ्या मसाल्याबरोबरच ना त्यांचा गरम मसाला देखील आहे आणि हा मसाला देखील अप्रतिम आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलाच ना वापरलेला. तुम्ही हे मसाले नक्की खरेदी करा. तुम्हाला आवडतीलच. आता ह्यांच्यासाठी गरमागरम जेवणाचं ताट तयार करते. चपाती, कांदा, लिंबू घेतलेला आहे. मस्तपैकी चिकन वाढते. अगदी घमघमाट सुटलाय चिकनचा. बघा कट किती भारी आलाय. गरमागरम चिकन तयार आहे. तुम्ही खाऊन सांगा कसं झालंय ते. आता आपण बघूया कसं झालं चिकन ते. दिसतेस ना भारी. होय एक नंबर. वास तर एक नंबर यायला लागलाय. कसं झालंय? एक नंबर. खरंच खतरनाक झालं चिकन. चिकन पण एकदम सॉफ्ट शिजलं. होय. आणि चव आपण रेग्युलर जे चिकन खातो त्यापेक्षा वेगळी लागते. हे जाणवते आपल्याला खाताना. झणझणीत होय. काळं चिकन नक्की ट्राय करून बघा. आता मी हे संपवतो.